गुलाबी आंखें जो तेरी देखी. माझं हे नको बघू, ठीक आहे? माझा राग नको बघू. शादी इज ऑल अबाउट टू फॅमिलीज, इट्स नॉट अबाउट टू इंडिव्हिज्युअल्स. वेलकम बॅक मंडळी. तर तुम्ही आले आहेत आमच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आम्ही काय करतोय? आज आम्ही करतोय थोडेसे. शिवानी मला गरबाच्या स्टेप शिकवणार. मला गरबा बिलकुल येत नाही. शिवानी छान डान्स करते म्हणून शिवानी मला गरबा शिकवणार आहे. सो बेसिकली आज आहे सॅटर्डे आणि आम्हाला फायनली सुट्टी आहे. सॅटर्डे संडे पूर्ण दिवस पूर्ण वीक ऑफिसचं काम केल्यानंतर आता सॅटर्डे संडे आहे म्हटल्यावर मी झाली आहे तयार. म्हणजे मी माझा आउटफिट ॲक्च्युली हा घेतलेला सुरतवरनं. टिक 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 कसा दिसत आहे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता काहीच तयारी नाही आहे. जेव्हा मी रात्री तयारी करेल तेव्हा तुम्हाला दाखवेल. सो बेसिकली मी आता काही अशा स्टेप्स होत्या त्या मी सेव्ह करून ठेवलेल्या इंस्टाग्रामवर. तर माझं असं म्हणणं आहे की मी आता त्या चेतनला शिकवणार आणि आम्ही एक छानसा असा रील काढू जो मला खूप 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 वर्षापासून काढायचा आहे पण तो कधी झाला नाही. तर म्हटलं यावेळेस शिकूया चेतनला आणि काढूया. ठीक आहे? सो चला. सो फर्स्ट स्टेप अशी आहे की तुम्हाला फिरवशील 1 2 आणि आपण समोर आली म्हणजे या हाताने फिरवणार. हां या हाताने फिरवणार आणि इथे जाशील 1 असा पाय उचलशील मागचा. नाही हा पाय टाकू. हे असा आणि मग तोच पाय 1 2 आणि मग तो असा. हे साइड वाला कसं केलं? साइड वाला कसं केलं? ओके कर, पायाची ऍक्शन कर. बाय तू ऑब्झर्व नाही केलं मी ब्लॅक टी शर्ट का घातलं सांग? अरे यार कारण की तू ब्लॅक घातलाय. हो चल 1 2 3 स्टार्ट. पहिले फिरवायचं आहे पायांची ऍक्शन बरोबर कर. ओके 1 2 3 स्टार्ट. हे बघ कसा करता येतो. हा असा जागेवरच आहे. हा असं केलं. 2 1 1 2 मला सांग इकडे हा पाय असा असं नाही असं. अगं सांग. हे बघ मला एकदम प्रॉपरली हळू सांग. बघ असा हा वरती. ठीक आहे? हा खाली असा. तू फक्त असंच कर, वरती नको करू. असा कर. असा असा. हा ठीक आहे. मग असं वापस आलो. मग 1 2 असं असं नाचायचंय का? असं असं करायचं. येस असं येस येस असं. हे बघ ना असं आता असं सांगितलं तू. ठीक आहे? हे बघ 1 1 2 3. ठीक आहे? ये नाईस करत राहा कंटिन्यू. असं अच्छा. नाही तू नको करू हाताचं काहीच. का? तू गेला तर एकदम असा आणि असंच आहे तशी करतो वेगळा. सो फायनली चेतन स्टेप शिकलेला आहे जो तुम्ही 0.5 मध्ये बघितला. आता तुम्ही 1 मध्ये बघा कारण की तो मला अँगल नाही आवडला. ठीक आहे? पण टाकणार आहे मी तो. ठीक आहे इथनं 1 2 3 स्टार्ट. इंदडा मिंदडा गाई की मोर सैया. इंदडा मिंदडा गाई विसरली. इकडे गेलीच नाही तू. इकडे गेलीच नाही. इंदडा गाई की मोर सैया. तिकडचे येतच नाही आहे. तुला गोल फिरायचं आहे. तुला एकाच जागेवर नाही करायचंय. पण तू इकडे विसरली. असं केलंच नाही तू. केलं भाई. नाही केलं. दाखवू का व्हिडिओ कॅप्चर झालाय? नाही राहू दे. पण तिकडचे येतच नसेल ना. 1 2 3 स्टार्ट. इंदडा मिंदडा गाई की मोर सैया. इंदडा मिंदडा गाई की रे ओ हो. इंदडा मिंदडा की मोर सैया. इंदडा मिंदडा. जा तिकडे. जा किचनच्या बाहेर. गो चक्कर येते भाई. माझ्या ह्याच्यामध्ये बलून पण दिसून आले. ठीक आहे? तुझे नाही आहेत ते. मी ठेवले त्यांना म्हणजे माझेच येते. कसे काय तुझे ठेवले? तू कसं काय ठेवलेलं? फोडले नसते ना मी. आता फोडलेच ते मला आवडले नसते तर मी ठेवले ते म्हणून माझे झाले आता. चला येस. चल शिवानी याच्याने काहीतरी करू आपण. चेतन टाइमपास करतो यार. टाइमपास करतो. ला 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 ला. गुलाबी आंखें जो तेरी देखी तेरा भी ये दिल हो गया. क्या पुढचं बोल. संभालो मुझको. ओ मेरे असं मागे. संभालो मुझको.
ओ मेरे यारो संभलना मुश्किल हो गया. चला बस झालं कर ना प्रॅक्टिस. सो रेडी आहे का तू? आता एकदम फायनल टेक देणार आहे आपण, ठीक आहे? मला केस पण धुवायचे आहे म्हणून मी लवकर करत आहे, कारण केस वॉश करायचे, तुला केस प्रमोद set आणि करायचे सॅम आहे. आणि प्रणयच्या आधी करायचं आहे सगळं. केस वॉश करायचे, केस सेट करायचे, त्यानंतर मला गेट रेडी विथ मी पण काढायचा आहे, जो माझा ब्लॉग माझ्या इन्स्टावर जाणार आहे. आणि मग मला थोडंसं नाही, माझा तुझ्यासोबत- कुर्ता हॉल काय झाला मग? आणि मग मला तुझ्यासोबत हे पण करायचं आहे. आता जर तुझा फोन असता तर तुझ्यामुळे तू तुझे कुर्ता हॉल काढत बसलास आणि माझ्या याच्यामध्ये माझा गेट रेडी विथ मी काढला असता. ठीक आहे, चलो 1 2 3 स्टार्ट. चेतन, तू चांगला नाही करत आहे यार. मला माहिती काय होय बघ, problem? असा करत आहे, असा काहीतरी असा आणि मग असा नाही करायचं आहे. यार मला माहिती आहे काय प्रॉब्लेम काय होता, जेव्हा आपण असं चाललो इकडे 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 इकडे, तर माझा हा पाय चाललाय समोर, माझा हा पाय नाही चाललाय. हा पाय तू गेला हा मागे नाही उचलायचा आहे तुला. असं उचलायला सांगितलं नाही थोडं. सांगितला मी कॅन्सल केला होता तो स्टेप. ओके, स्टार्ट. 1 2 3 स्टार्ट. तू मला हे होऊ दे पहिले, तू लगेच पुढे नको जाऊ. मला गोल फिरव. मी जेव्हा मला गोल फिरवायचं आहे ना, तर तुझी स्टेप अशी असली पाहिजे की मोर जेव्हा माझ्यासोबत येते मग मी करते तेव्हा तुझी स्टेप अशी आहे, अशी मला फिरवत आहे असा माझ्याकडे बघून, ठीक आहे? माझ्याकडे बघून. मराठी समजतं तुला? अरे तुझ्याकडे अशी. बघत आहो. अच्छा अच्छा. हा. की मोर 1 2 2 1 2 2 1 2. ए 1 2 2 2 काय 2 2 2 2 इकडे गेल्यानंतर 2 2 2 परत कसं काय इकडे इकडनंच ना? माझं हे नको बघू, ठीक आहे? माझा राग नको बघू. माझ्यावर नाही राग शिवानी. हा हे बघ, आता बघ तुला मी शॅडो करून Good दाखव. word. शॅडो करून दाखव, ठीक आहे? याच्यामध्ये इथे इथे बघ, तू इथे बस माझं. आता बघ शॅडो करून तुझा शॅडो बघ असं. माझा कॅमेरा लॉग नको करू. 1 2 वेट सोबत बघ, मागचा पाय उचलत जायचो, त्याला एकदा सांगितलं मराठीमध्ये की नाही उचलायचं आहे, तरी त्याला नाही समजत. हा ठीक आहे 3. ओके, मग हा पाय मागे आला, मग हा पाय मागे आला आणि मग असं करू मी की असं करू? चेतन, असं करायचं आहे ना. असं करायचं आहे. ओके ओके, तर हा 1 2 आणि मग 3 4 5 6 आणि मग 5 6 पण आहे का इकडे? हो. मग हा, ओके समजलं? चलो 1 2 3 स्टार्ट. की रही हे इकडे जमत नाही का? असं गोल कसं फिरणार मी? सरळ सरळ जमत आहे, सरळ नाही, गोल फिरायचा. इथे रस्ता नाही आहे, कुठे सरळ करणार आहे पण तू? तिथे आपण गोल फिरणार आहे का? हा, म्हणजे असं राऊंड मध्ये? हो. तिथे जमते तुला ते बरोबर, वेळेवर जमणार. हा आता इकडे तुला इकडे जमलेलं इकडे आहे. एकदा 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 तुला एकदा. चक्कर येत आहे. किती गोल फिरवत आहे तू. 1 लास्ट वन, लास्ट वन, ठीक आहे? हा स्टार्ट. 1 2 3 स्टार्ट. हा पाय पुढे, हा पाय मागे. मागे 2 दोन, 1 एक, 2 एक, 2 दोन. 1 1 1 1 पुढे 1 मागे 2 2 2 1 1 दोन, 2 दोन. 1 1 1 1 2 2 1 2 झाला 2. झाला आला, ठीक आहे. ठीक आहे. ओके. चक्कर येता मला चक्कर येता. ओ नो. काय चक्कर आहे? तू खाल्ला नाही काही? इथे बस बस इथे. हॅलो गाईज, तर तुम्ही आमची प्रॅक्टिस बघितली आहे आणि आता आम्ही झालोय फुल ऑन रेडी फॉर आर गरबा नाईट. येस, आम्ही चाललोय आता आय गेस विमाननगरला. तिथे शिवानीचे फ्रेंड्स आहेत, त्यांचा ग्रुप आहे, त्या ग्रुप्सवर आम्ही चाललोय गरबा खेळायला. आमचे फ्रेंड्स इतके हे आहेत, म्हणजे इतके काय म्हणतात त्याला, नॉट इंटरेस्टेड आहे की ते लोकांना यायचं नाही आहे. आणि अर्ध्यापेक्षा जास्त लोक पुण्यामध्ये नाही आहे, ते Yes. मुंबई इकडे तिकडे गेले आहे. सो आम्हाला लकीली फ्रेंड भेटले, अंकिता आणि ऋतुजा, आणि आता आम्ही त्यांच्यासोबत जातोय विमाननगरला, जे आमच्या घरापासून लांब आहे. बट ठीक आहे, आम्हाला ग्रुपमध्ये खूप जास्त मजा येते जर गरबा नाईटला, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत जातोय. येस. टिंग टिडिंग टिडिंग सो टिडिंग. स्टे ट्यून्ड. येस, आता मी तुम्हाला दाखवतो शिवानीचा आउटफिट आणि मग माझा आउटफिट.
तर हे आहे माझ्या सुंदर बायकोचं सुंदर आउटफिट. हे आम्ही सुरतवरनं घेतलं. Yes. माझ्याकडनं हिला गिफ्ट होतं हे. खूपच सुंदर तयार झाले. शिवानी तुझी इतकी प्रिटी दिसत आहे ना तू. खरंच विचार कर गरबा खेळताना किती छान दिसेल. येस क्रेझी दिसत आहे. आउटफिट दाखवते मी. आणि हे आहे माझं आउटफिट. इथे खाली मी एक शूज घालणार आहे ब्लॅक कलरचा जे याच्यावर जाणार. आणि असं मग दिसतंय. कसं दिसतंय शिवानी? आपण दोघं पण एक नंबर दिसतोय. येस चला आता मस्त गरबाला एन्जॉय करू नये. चला. तो ठीक आहे आम्ही आता निघालो. आम्ही आमच्या फ्रेंडकडे जाणार होतो. तो प्लॅन झाला कॅन्सल कारण की ते लोक निघून गेले मुंबईला. त्यांना खूप वेळ होत होता तर सो त्याच्यामुळे आता आम्ही असं डिसाईड केलं की आम्ही डायरेक्टली आता गरबा इथे जातोय विमाननगरला. तिथे जाऊया. आता आम्ही वेट करतोय आमच्या फ्रेंडचा दोघं. आम्ही ते येणार आहे इथे मग त्यांना घेऊन आम्ही निघूया. येस मला वाटतं 1 तास लागेल आम्हाला पोहोचायला. आणि स्मार्ट दिसत आहे तू तू मी नाही तू दिसत आहे बाबा तू दिसत आहे. सो चला आता निघूया. काय बोलत होता तू? नाही म्हटलं की आम्हाला 1 तास लागेल आता. आणि जरा मला वाटत आहे की थोडी तब्येत खराब वाटतं. हा थोडं चेतनला थोडं तर बरं नाही वाटत आहे. यार हे पुण्यामध्ये अतिशय व्हायरल चालू आहे गाईस. तुम्ही गरम पाणी वगैरे चालू ठेवा आणि तब्येतीची काळजी घ्या. कारण की हा व्हायरल मला माझ्या मित्रांना झालेला आहे. आपल्या मित्रांना तर ते सांगत मला झाला होता गोव्याला. नाही पण तुला तो ना झालाय जो गौरवला झालाय. चलो काळजी घ्या तुम्ही आणि बघत राहा व्लॉग पुढे. पूर्ण बघा विसरू नका पूर्ण बघायला. गाईज आम्ही पोहोचलोय आता विमाननगरला. पण एवढा पाऊस आहे हे असं चालावं लागत आहे. पचका झालेला आहे पूर्णपणे पचका. कसं करणार आहे गरबा माहित नाही. काम गाडी हे आमचे दोघं मित्र आहे. हे पण असे वरती उडून चालत आहे. खूप जास्ती पचका झालाय आमचा. अतिशय पाऊस चाललाय अतिशय. लोक परत चालले इथनं. मी यांना म्हणतो की चला आताच कारण की मला माहिती आहे पुढच्या 5 मिनिटामध्ये वापस त्याला म्हणणार आहे मला. चलो गाईस गरबा आता ह्याच्यामध्ये करणार आहोत आम्ही. पावसामध्ये गरबा करायचा आता. किती पाऊस आहे भाई. हा काय सीन आहे भाई. काय गरबा खेळतोय चिखलामध्ये गरबा गाई. शिवानी बघा एवढी सुंदर तयारी करून काही फायदा नाही आहे. शिवानी अरे हॅलो आता पावसामध्ये गरबा चालतोय. कसं वाटतंय? पचका आलेला आहे. आणि काय सांगणार आता गाणे नहीं आ रहा है. इतना मजा नहीं आ रहा है. इसे खड़े नहीं होना है आप सब।
के लेके चलता हूँ, काम करता उठा लेता हूँ. तर गाईज आता आमचं झालेलं आहे, मित्रांकडे गेलो होतो. खूप जास्ती पाऊस आहे. शिवानी एकदम असं पावसामुळे एकदम तिला घ्यावं लागत आहे भाईचा. एकदम एक नंबर पचका झालेला आहे आमचा. मस्त थंडी वाजते. बंद कर, हिटर लाव. चलो तर आता आमचं झालेलं आहे, मित्रांना भेटून वगैरे आता जाऊ आम्ही परत. सो फायनली आमचं झालेलं आहे. काहीच झालेलं नाही आहे ॲक्च्युली. एवढं का आवाज पाहिजे याचा, एवढं हे झालेलं. थंडी वाजत आहे एक तर actually. थंडी आहे, इतका पाऊस आहे पुण्याला. ह्याला सॅटर्डे संडेलाच यायचं होतं. हा यार, म्हणजे वीकडेजला एकदम हे होतं ना, काय म्हणतात त्याला, उघाड होती तिला पूर्ण. ऊन होती लिटरली, जेव्हा आपण जाऊ नाही शकत. आणि आजच जेव्हा आम्ही निघालो तेव्हा हे होतं, पाऊस आला खूप पण जास्त. तरी पण आम्ही बऱ्यापैकी एन्जॉय केलाय. मेन म्हणजे ग्रुपमध्ये मजा आली. त्यांनी आम्हाला आग्रह पण केला की अरे थांबा, लाईक खिचडी बेसनचा प्लॅन होता. बट खरंच म्हणजे आता असं खूप लेट झालं ना, मला इथनं जायला पण आम्हाला ऍक्च्युली 45 मिनिटं वगैरे लागतात. लागेल. आणि सकाळी उठून मग उगसते, सकाळी उठा आणि जा त्याच्यापेक्षा बघशील बाबा. येस चलो. असं झाला फायनली, असा आमचा गरबाचा डे 1 झालेला आहे. आम्हाला ऍक्च्युली इकडे येऊन फोटो काढायचे होते, बट काहीच फोटो काढता नाही आले. इतका सुंदर ब्लॉग मध्ये ऍक्च्युली मी जो रील काढला गेट रेडी विथ असचा सॉरी, तर त्याच्यामध्ये मी असं विचार केला की काहीच व्हिडिओ नाही काढले घरी. आणि म्हटलं की डायरेक्ट ग्राउंडवर जाऊन मस्त लाइटिंग वगैरे जे असणार ना त्याच्यामध्ये काढूया म्हणून. पण काहीच नव्हतं इथे, तर काहीच जमलं नाही. येस. सो फायनली आम्ही आलोय घरी आणि आम्ही मस्त आंघोळ केली आहे गरम पाण्याने आणि एकदम फ्रेश झालो. 2 वाजले आहे आता, लिटरली 2 वाजले. आम्हाला खूप जोरात भूक लागली. तर आता आमचा प्लॅन आहे कच्चा चिवडा बनवायचा. कारण की बढिया कच्चा चिवडा बनवतो, एक नंबर. हा, कारण की आणि ती लो ऑन कॅलरीज पण आहेत, तर रात्री असं तुम्हाला लाईटच खायला पाहिजे. पोट पण भरतं. येस. तर आता मस्त कच्चा चिवडा बनवू. पण आम्हाला असं वाटलं खूप जास्त भूक लागलेली, बट आम्हाला बाहेरचं खायचं नव्हतं. कारण की आम्ही काल पण बाहेरचं खाल्लेलं, आज पण बाहेरचं खाणार. आम्ही इतकं नाही खाऊ शकत. तर त्याच्यामुळे आम्ही विचार केला की नको बाबा, आता घरचंच येईल, घरी बघू काहीतरी करूया. आणि आम्ही पहिले विचार करतो खिचडी बनवूया, बट खिचडी खूप झोपायच्या आधी हेवी होऊन जाणार, ते पण आम्ही नाही करू शकत. त्याच्यामुळे आम्ही लो इन कॅलरीज कच्चा चिवडा खाणार आहे. मस्त एकदम स्पायसी बनवणार आहे आज मी. आता मस्त स्पायसी नाही, थोडं मीडियम स्पायसी, कारण की रात्र चालू आहे. हा, तर आम्ही घरी आलो, आंघोळ केली, फ्रेश झालो. आता आम्ही ब्लॉग एंड करायला आलोय. तुम्ही बघितलंच यार की आमच्या घरी पचका झाला, खूप पाऊस आला. आम्ही एवढं, तुम्ही BTS दाखवला आम्ही तुम्हाला, आम्ही किती प्रॅक्टिस केली होती, काहीच करता नाही आलं यार. बट ठीक आहे, आम्ही होप नाही हारू. आम्ही उद्याचा वेट करू. उद्या जर दिवसभर पाणी नाही आलं तर आम्ही उद्या पण कुठेतरी जाऊ. आणि मे बी उद्या आम्हाला दोघांनाच जावं लागेल, किंवा चैतनच्या फ्रेंडला विचारू, बघू, वशिष्ठला विचारू, आय डोंट नो. बट येस, जर काही नसलं उद्या दिवसभर पाणी तर आम्ही विचार करू आणि आम्ही काढू कंटेंट फक्त तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी, कारण की मला आवडतं ते करायला. येस. तर आता आपण आपला फेवरेट सेगमेंट जो आहे आमचा आणि तुमचा पण, तो आहे कमेंट सेक्शनला रिप्लाय देणं, शाउट आउट देणं. तर आम्ही परत जो आमचा लास्ट ब्लॉग होता, जो होता लाईक सरप्राईज वाला मम्मी पप्पांना, जो मी माझ्या मम्मी पप्पांना दिलेला जाऊन, तर त्याच्यावरनं आम्ही 2 कमेंट्स काढले आहेत. पहिला मी घेऊ. प्लीज. तर हा कमेंट वैष्णवीने केलाय, @वैष्णू. ती म्हणते की तुमची एक गोष्ट मला खूप आवडते, ती म्हणजे तुम्ही फॅमिलीसाठी किती करता आणि मनापासनं करता. सरप्राईज देणं ही पण एक क्यूट गोष्ट. सगळे किती खुश झाले तुम्हाला बघून, मस्त वाटलं. आणि शिवानी मस्त दिसते त्या साडीमध्ये. शिवानी तर मस्त दिसते. मला ना आता म्हणजे असं मस्त सुंदर, याच्या व्यतिरिक्त पण असे वर्ड्स आता काहीतरी करावं लागेल, कारण की मला ते निघूनच जाते, कारण की शिवानी दिसते एवढी छान यार. पण ठीक आहे, बॅक टू द कमेंट की या फॅमिलीसाठी करते. इट्स ऑब्विस यार, आम्ही दोघं पुण्याला असतो आणि मम्मी पप्पा आमच्या सोबत नाही राहत, बट ते तेवढेच आमच्या जवळचे आहे. लहानपणापासून हिला पण तिची फॅमिली, मला पण माझी फॅमिली, ज्याला आमची दोघांची फॅमिली आहे, ती आम्हाला खूप जास्ती आवडते. त्याच्यावर टाइम स्पेंड करायला पण खूप जास्ती आवडते. बट वर्क फ्रॉम होम नसल्यामुळे आम्हाला एवढं ट्रॅव्हल करता नाही येत, पण आम्ही ट्राय करतो की मध्ये मध्ये
ते इकडे येणार किंवा आम्ही तिकडे जाऊ आणि आम्ही ट्राय try- करतो की हा. त्यांना काहीतरी असं वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न करतो जेव्हा त्यांच्यासोबत. जेव्हा ते पण इकडे येतात ना आम्ही ट्राय करतो की त्यांना त्यांना कुठेतरी फिरायला घेऊन जाऊ. टाइम स्पेंड करू हा, शकू, आम्ही yes. तिथे जाऊ शकू. सो Yes. येस आम्हाला आमचं म्हणजे लग्नाचं आमचं एवढं बॉन्ड काय आहे, म्हणजे आमचं हे काय की आमचं बेसच आहे की आम्हाला आमची फॅमिली खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. या सो अँड शादी इज ऑल अबाउट टू फॅमिलीज, इट्स नॉट अबाउट टू इंडिव्हिज्युअल्स. हे दोन माणसांबद्दल काही कधीच नसते, हे दोन फॅमिलीबद्दल असते. तर हे जेव्हा तुमच्या दोन्ही साईडची फॅमिली खुश असणार ना तेव्हा तुम्ही ॲक्च्युली मॅरेजमध्ये खूप जास्ती खुश असणार. तर असं आहे. सो या थँक्यू फॉर दिस कमेंट. आणि thank you so much. ही खूप आवडली comment. आम्ही तुला शाउट आउट दिलं. थँक्यू वैष्णवी वन्स अगेन. आता नेक्स्ट सेकंड कमेंट जर मी आन्सर देते. सो सेकंड कमेंट केला अनकंडिशनल लव्ह. ह्याच्यामध्ये कोणाचं नाव नाहीये. आम्ही ते म्हणजे ती हे चेक केलं तिथे जाऊन युजर नेमवर काही वेगळं नाव आहे का, पण नाहीये. अनकंडिशनल लव्हच आहे आणि ते अनकंडिशनल लव्ह करते आम्हाला. तर थँक्यू सो मच वन्स अगेन. सो तिची कमेंट तिची त्याची कमेंट आहे, तिची और त्याची कमेंट आहे. नाही त्याच्याबद्दल विचारणं तिचीच असणार ना. हा राईट. रात्री 2 वाजता डोकं झालं. विजेटी आहे ब्रो, विजेटी आहे, विजेटी आहे पॉवर. So, is your small brother is single? He look exactly like Chetan Bhaiya. You both are unconditional lover. So, माझा जो लहान भाऊ आहे तो कोण आहे तुम्हाला जर आता माहिती नसेल तर तुम्ही प्रिव्हियस ब्लॉग बघा, तुम्हाला माहिती पडून जाणार. शिवानीचा सगळ्यात लहान भाऊ. हा त्याला मी लास्ट ब्लॉग मध्ये हे केलं. तर तो त्याचं नाव आहे अथर्व आणि तो करतोय इंजिनिअरिंग फर्स्ट इयरला आहे. त्याची गर्लफ्रेंड नाही आहे कोणी, म्हणजे हे तर त्यांनी आम्हाला सांगितलंय. माहिती ठीक नाही आहे? बाई, खरं की कुठे तर. तो सिंगल आहे बट आम्हाला माहिती नाही. तो असं त्यांनी काही अपफ्रंट आम्हाला सांगितलं नाही की त्याचं काय 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 असं आहे. बट हा आम्हाला तो सांगितलंय सिंगल आहे, बट तो खूप छोटा आहे. आणि yes, तो खूप क्यूट तर आहेच. या डेफिनेटली जिम विम करतोय भाई, एकदम खतरनाक. मला तो म्हणतो फुल रिजू फॉलो करत मैं आ आहे रहा हूं, चेतनला, कारण की मैं आ रहा हूं तुमको मिलने. शिवानी बॉडी कंडिशन चांगली वाटतं यार. चांगलीच आहे तुझी. सो हा तो चेतन भैयासारखा वाटते, कारण की चेतन पण तसाच खूप बारीक होता आणि त्यांनी त्याची बॉडी आता तुम्ही बघू शकता कशी आहे तर एकदम. आणि तो पण त्याला पण असंच आहे, तो पण खूप जिम वगैरे करतो आणि तो ट्राय करतोय की त्या बल्की वगैरे व्हायचा. तर हा तो सिंगल आय डोंट नो, वी नो यू नो, त्याला विचार. ओनली ही नो. Only ओ he know. वी नो यू नो, ओनली ही नो. येस, वी डोंट नो. वी डोंट नो, यू डोंट नो, ओनली ही नो. ओके दॅट्स करेक्ट. ठीक आहे, तर असा होता हा व्लॉग. आय होप की तुम्हाला खूप आवडला असणार. असंच तुमचं प्रेम, तुमचा सपोर्ट आमच्यावर राहू द्या. असेच छान छान कमेंट तुम्ही करत जा, कारण की आम्हाला तुमचे कमेंट वाचायला खूप आवडते. कितीही तुम्हाला थँक्यू म्हटलं तर कमी आहे, खूप कमी आहे. तुझ्या चला. काही नाही बस आता झोपतो आम्ही. म्हणजे Yes, झोपतो नाही, झोपतो आम्ही नाही, कच्चा कच्चा चिवडा चिवडा करणार आहे बनवतो आता. आणि खाणार. आणि आम्हाला आज सॅटर्डे आहे तर आम्ही मस्त आरामात Chill झोपू, मारणार. आरामात उठू आणि आता काहीतरी मस्त बघूया रात्री. आणि येस, सो डू लाईक, सबस्क्राईब, कमेंट अँड डोंट फॉरगेट टू हाईप दिस व्हिडिओ. चला भेटूया तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय. येस, चलो बाय.